नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. हे रोजच्या रोज त्या संदर्भातल्या बातम्या येत असतात की पाकिस्तान कसा भुके कंगाल होत चाललेला आहे, कसा आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. सातत्याने त्यांचे पंतप्रधान असतील, शहबाज शरीफ किंवा त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत, जे फील्ड मार्शल म्हटलं आता, पण ते फील्ड मार्शल आहेत, असे मुनीर, हे वेगवेगळ्या देशांकडे जाऊन कर्ज मागत असतात, पदर पसरत असतात, याचना करत असतात. हे आपण पाहिलेलं आहे. आणि अशी ही पाकिस्तानची सध्याची स्थिती आहे. आणि अशा या पाकिस्तानच्या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर आपल्याला पाकिस्तानची खरी अवस्था जी आहे ती लक्षात येते. आज पाकिस्तानसमोर कर्जाचा जो डोंगर उभा आहे, तो जवळपास $71 ट्रिलियन इतकं कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. आणि तरी देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून कर्ज मागणं हे थांबलेलं नाही. अगदी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुद्धा त्यांना काही कर्ज आत्ता पुन्हा एकदा दिलं, कर्जाचा हप्ता दिलेला आहे. तो कर्जाचा हप्ता घेऊन त्याच्यावरच त्यांचा देश चाललेला आहे. स्वतःचं कोणतेही अशी यंत्रणा आता शिल्लक राहिलेली नाही, इतकी दारुण अवस्था पाकिस्तानची झालेली आहे. नुकतंच एक बातमी आली होती, ज्याच्यामध्ये संयुक्त अरब अमिरात, ज्यांच्याकडून पाकिस्तानने जवळपास $2 अब्ज इतकं कर्ज घेतलं आणि ते परत केलेलं नाही. त्याची जी मुदत आहे ती सुद्धा टळून गेली, पण ते कर्ज परत केलेलं नाही. तेव्हा ते अवघ्या 1 महिन्यात त्यांनी फेडलं पाहिजे अशी नवीन अट संयुक्त अरब अमिरातीने घातली. आणि त्यासाठी व्याजदरसुद्धा वाढवला. 6.5% इतक्या व्याजाने तुम्हाला ते कर्ज परत करावं लागेल असं सांगितलं. अशी ही पाकिस्तानची स्थिती आहे. आणि हे केवळ आरोप होत आहेत असं नव्हे, स्वतः त्यांचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे सुद्धा सांगतात की आता कर्ज मागायला लाज वाटायला लागली. दुसऱ्या देशांसमोर जाऊन आम्हाला पदर पसरावा लागतो, आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचते. मी त्यांना बरेच कालावधीनंतर कळलं की आपल्याला काहीतरी स्वाभिमान आहे, आणि त्या स्वाभिमानासाठी आपल्याला आता काय करावं लागते, तर आपल्याला कर्ज मागावं लागतं. आणि आपला स्वाभिमान जो आहे तर त्याच्यामध्ये त्या स्वाभिमानाचं नुकसान होतं, अशी म्हणण्याची वेळ या पाकिस्तानच्या लोकांवर आलेली आहे. आणि आपण अनेक व्हिडिओसुद्धा पाहिलेले, ते पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य माणसाची काय अवस्था आहे, कशा पद्धतीने तो दिवाळखोरीकडे चाललेला आहे, त्यांना अन्नासाठी मोताद व्हावं लागलेलं आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे पाकिस्तानमधली. आणि या परिस्थितीला पाकिस्तान स्वतः जबाबदार आहे, कारण संपूर्णपणे दहशतवादावर आधारित असा हा देश आपण काम करताना पाहतो. विविध ठिकाणी दहशतवाद पसरवण्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे. भारताला तर त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागतंच, पण इतर देशांमध्ये सुद्धा दहशतवाद पसरावा, इतर देशांमध्ये सुद्धा दहशतवादी कारवाया व्हाव्यात, त्याचा जो मूळ आहे ते सगळं पाकिस्तानच आहे. तिकडे असलेले दहशतवादी तळ हे आपण आत्ताच ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त केले, पण त्याच्यावर विश्वास ठेवायला आपल्या इकडचेच लोक तयार नाहीत. हे दुर्दैव आहे. असा पाकिस्तान जो दहशतवादावर हे राष्ट्र उभारलेलं आहे, त्यांची अवस्था होणार नाही तर काय. त्यामुळेच कर्जाच्या या सगळ्या ओझ्याखाली तो दबलेला आहे. आता याच संदर्भामध्ये त्यांची पूर्ण लाच काढणारा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला आहे. तो म्हणजे पंजाबमधल्या तिकडचा जो पंजाबचा प्रांत आहे, त्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचा व्हिडिओ समोर आला आहे, जो त्यांनी स्वतः व्हिडिओ करून सर्क्युलेट केलेला आहे. आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत व्हिडिओ पोचावा हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याचं कारण काय, तर एक मुख्यमंत्री जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्याला साधारणपणे वाटतं की एखादा मुख्यमंत्री काहीतरी घोषणा करेल मोठी, एखादा मोठा निर्णय राज्यासाठी घेईल. पण मरियम नवाज या ज्या मुख्यमंत्री आहेत त्या काय घोषणा करतात, तर त्यांनी एक गटार कायदा काढलेला आहे. कशासाठी, तर पंजाबच्या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी जी काही गटारांवर झाकणं असतात ती मोठ्या प्रमाणावर चोरली जात आहेत. आणि ती चोरली जाऊन काय होतंय, तर गटारं उघडी राहतात, त्याच्यामध्ये अनेक अपघात होतात. काही घटना अशा घडलेल्या आहेत ज्यांची उदाहरणंसुद्धा दिली जात आहेत की त्या गटारात पडून अनेक मृत्यू झालेले आहेत. त्याच्यावर याचिकासुद्धा कोर्टांमध्ये दाखल आहेत. आणि कोट्यवधी रुपयांची भरपाई त्या लोकांनी मागितली आहे की झाकणं काढली जात आहेत आणि गटारं उघडी आहेत, लोक त्याच्यात पडत आहेत, पण कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
आणि या सततच्या या दबावामुळे शेवटी मुख्यमंत्री मरियम नवाज, ज्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत, त्यांनी निर्णय काय घेतला की ही गटाराची झाकणं काढू नका, चोरू नका, असं आवाहन त्या करतायत. आणि जो कोणी ही झाकणं चोरताना दिसेल, पळवताना दिसेल, त्याच्यावर आम्ही कारवाई करू. आता झाकण चोरणारा माणूस जो आहे तो काय असणार, त्याची आर्थिक स्थिती काय असणार याची कल्पना आपण करू शकतो. जो झाकण चोरून जगत असेल, झाकण चोरून ते कुठेतरी भंगारात विकून त्याच्यातून 4 पैसे मिळवून तो जगत असेल, तर त्याची काय अवस्था असू शकते. पण यांनी कायदा काय केला आहे की जो झाकण चोरताना दिसेल त्याला जवळपास 1 ते 10 वर्षांची शिक्षा केली जाईल. आणि दंड किती आहे तो सुद्धा ऐकून आपल्याला हसायला येऊ शकतं. त्या दंड आहे जवळपास 40 ते 50 लाख इतका दंड त्याच्यावर लावण्यात येईल. कशासाठी? तर झाकणं चोरू नये म्हणून. आता मुळात आर्थिक दिवाळखोरी तर पाकिस्तानची झालेलीच आहे, पण वैचारिक दिवाळखोरी सुद्धा झाली हे त्याच्यातून दिसून येतं की एखादा झाकण चोरणारा माणूस किती पैसे देऊ शकतो. त्याच्याकडे स्वतःलाच जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी पैसे नाही, तो झाकण चोरून विकतो. तो माणूस 50 लाखांचा दंड भरू शकेल का? किंवा झाकण चोरणं हा काय एवढा मोठा गुन्हा नाही आहे. एखाद्या माणसाने दरोडा टाकला, खून केला, हत्या केली तर त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्या पद्धतीची शिक्षा एका झाकण चोरणाऱ्याला दिली जाणार आहे. म्हणजे किती दारुण अवस्था आहे की झाकण चोरलं गेलं तर पुन्हा ते झाकण बसवणं, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील आणि तेवढे पैसेही पाकिस्तानकडे नाहीत का, अशी शंका या सगळ्या याच्यातून येते. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या शिक्षा द्याव्या लागतात, अशा पद्धतीचे दंड ठोठावावे लागतात की जेणेकरून निदान झाकणं तरी राहावीत गटारावर. त्यामुळे गटार कायदा करण्याची वेळ या पाकिस्तानवर आली. म्हणजे एक मुख्यमंत्री गटार कायदा असावा यासाठी व्हिडिओ बनवतो आणि आवाहन करतो की झाकणं चोरू नका. आणि ही अवस्था कोणामुळे आलेली आहे? पाकिस्तानची अवस्था कशामुळे झालेली आहे? तर भारताचा हा सातत्याने केलेला द्वेष. केवळ भारताचा द्वेष करण्यासाठी हे राष्ट्र निर्माण झालं की आम्हाला मुस्लिमांचं एक राष्ट्र पाहिजे आणि म्हणून तो देश निर्माण करण्यात आला. पण आज काय अवस्था आहे? पाकिस्तानमध्ये मुस्लिम आहेत सर्वाधिक संख्येने, हिंदू जे आहेत ते अल्पसंख्येच आहेत, बहुतेक ते नाहीच आहेत असं आपण धरून चालू. पण अवस्था काय आहे त्या देशाची? आणि त्यांच्यापेक्षाही जास्त मुस्लिम भारतामध्ये असताना भारताची काय स्थिती आहे? भारताने प्रगती केलेली आहे. आज आपण पाहतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आत्ताच आपण जी डील केली युरोपियन युनियनशी, मदर ऑफ ऑल डील्स असं युरोपियन युनियनच म्हणते, आपण म्हणत नाही. ही डील कशासाठी केली गेली? तर त्या डीलच्या माध्यमातून भारत आणि युरोप यांच्यातला जो व्यापार आहे त्याला एक गती मिळावी. त्यातून युरोपला पण फायदा आहे आणि भारतालाही फायदा आहे. म्हणजे युरोपला भारतामध्ये गुंतवणूक करावीशी वाटते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मोदींना फोन करतात आणि ट्रेड डीलबद्दल पुन्हा घोषणा करतात की मी फोन केला आणि आमचं ट्रेड डील निश्चित झालेलं आहे, टॅरिफ आम्ही कमी केलेला आहे. तोच पाकिस्तान काय करतोय? तर तिकडे जातोय, राष्ट्राध्यक्षांच्या घरासमोर कटोरा घेऊन उभा आहे की आम्हाला काहीतरी कर्ज द्या, आम्हाला याच्यातून सोडवा, आम्हाला काहीतरी मदत करा. आणि अशी पाकिस्तानची स्थिती आहे. आणि इकडे मात्र आपले विरोधक काय सांगतायत की भारताची स्थिती बघा काय, भारतामध्ये काय करतायत तर मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकला गेलेला आहे, अशा पद्धतीची विधानं केली जात आहेत. हे किती हास्यास्पद आहे पहा की जिथे जो देश ज्याचा आर्थिक स्थिती जी आहे ती रोजच्या रोज उंचावत चाललेली आहे, जागतिक स्तरावर जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा हा देश बनलेला आहे भारतासारखा. आणि इकडचे विरोधक मात्र म्हणतात की आपला देश विकला गेलेला आहे. आणि पाकिस्तानची स्थिती अशी आहे की त्यांची गटाराची झाकणं सुद्धा त्यांना टिकवणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यासाठी दंड आकारावे लागलेले आहेत. पंतप्रधान तिकडचे म्हणतायत की आम्हाला कर्ज घेण्याची लाज वाटायला लागलेली आहे. पण आपल्या इकडे काय, महागाईचा दर जो आहे तो स्थिर आहे. आज आपल्याकडे विविध देशांचे लोक आपल्या देशाशी करार करू इच्छितात, भारतामध्ये येऊन गुंतवणूक करू इच्छितात. पण याचं भान मात्र विरोधकांना कुठेही दिसत नाही. ही सध्याची स्थिती आहे. आणि त्या तुलनेत पाकिस्तानची काय स्थिती आहे पहा. पण हेच विरोधक पाकिस्तानला कधी जाब विचारत नाही. ऑपरेशन सिंदूर केल्यावर आपल्याच लोकांना जाब विचारतात की तुमची विमानं किती पडली सांगा, आपले जवान किती मारले गेले सांगा. आणि त्यातून पाकिस्तानला एक प्रकारे हुरूप मिळतो, पाकिस्तानला एक प्रकारे त्याच्यातून आनंद मिळतो
की बघा भारतातले लोक पाकिस्तानला मदत करणारे आहेत. ही स्थिती आहे. आपल्या इकडचा विरोधक जो आहे तो अशा पद्धतीने दिवाळखोर झालेला आहे आणि म्हणून लोकसभेतल्या या सगळ्या जो काही घटनाक्रम 2-3 दिवसात झाला, जी काय स्टंटबाजी त्यांनी केली ती त्यासाठीच आहे. त्या वैचारिक दिवाळखोरीतून त्यांनी स्टंटबाजी केली. तीच दिवाळखोरी पाकिस्तानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हा व्हिडिओ तुम्ही पहा मरियम नवाज यांचा, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की पाकिस्तानची सद्यस्थिती काय आहे. तो हम पंजाब के अंदर एक लॉ लेके आ रहे हैं जिसमें जो गटर का ढक्कन चोरी करेगा, जो गटर का ढक्कन बेचेगा, जो गटर का ढक्कन खरीदेगा, उस सबको 1 से 10 साल कैद होगी. और कोई गटर का ढक्कन चुराने की वजह से या बेचने की वजह से या खरीदने की वजह से अगर किसी की डेथ हो जाती है, खुदा न खास्ता, तो उसको 10 साल सजा होगी और 30 लाख रुपए और 50 लाख रुपए तक जुर्माना होगा. तो खुदारा गटरों के ढक्कन हम रात को, शाम को, दिन को लगा के जाते हैं, रात को वो चोरी हो जाते हैं. खुदारा गटरों के ढक्कन चोरी ना करें. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमची यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.